मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघरच्या चिंचणी इथं प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाच्या आराखड्याची पाहणी केली। यावेळी त्यांनी या परिसरात सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा विकास कामांचा आढावा घेतला। यावेळी मंत्री गणेश नाईक, मंत्री नितेश राणे, खासदार हेमंत सावरा आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। जगातलं सर्वात मोठं जहाजही आता वाढवणला येईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला। तसंच वाढवणमुळे 10 लाख रोजगार निर्मिती होणार आहे। यामध्ये डहाणूमधल्या स्थानिकांना सामावून घेणार असल्याचं फडणवीस म्हणाले। मच्छीमारांसाठी वेगळं बंदर उभं राहणार असल्याचं देखील फडणवीसांनी सांगितलं। जगातली जी सगळ्यात मोठी शिप आहे, सगळ्यात मोठी वेसल आहे, ती आत्ता भारतात येऊ शकत नाही, त्याला दूर डॉक करावं लागतं। पण हे बंदर झाल्यानंतर त्या बंदरावर जगातली सगळ्यात मोठी शिप देखील येऊ शकेल अशा पद्धतीची याची रचना आहे। या संदर्भात आता काम फार वेगानं पुढे चाललेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघर दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी बोईसरमधील मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील निर्माणाधीन बोईसर स्थानकाची आणि प्रकल्प आराखड्याची पाहणी केली। डिसेंबर 2027 पर्यंत बुलेट ट्रेनचं काम पूर्ण होईल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला। पालघर जिल्ह्यातल्या विविध प्रकल्पाची पाहणी करण्याकरता आम्ही आलो आहोत। येताना पहिल्यांदा आम्ही जे बुलेट ट्रेनचं बोईसर स्टेशन आहे त्या स्टेशनची पाहणी केली। त्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे आणि डिसेंबर 27 पर्यंत ते सगळं काम पूर्ण करण्याचं नियोजन आहे। त्यामुळे त्या काळात मग आपल्याला बुलेट ट्रेन जी आहे ती या ठिकाणी मिळू शकते। रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी आता नवीन रोपवे उभारला जाणार असून केवळ 50 ते 100 रुपयांमध्ये शिवभक्तांना गडावर जाता येईल। रायगड प्राधिकरण विभागाचे अध्यक्ष संभाजीराज यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली। दुर्गराज रायगडावर सध्या कार्यरत असलेल्या खाजगी मालकीच्या रोपवेमधून साधारणतः 350 रुपये आकारले जातात। मात्र हाच प्रवास आता केवळ 50 ते 100 रुपयांमध्ये करता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये आमूलाग्र बदल होणार आहेत। पेपर तपासण्यासाठी देखील आता एआयची मदत घेण्यात येणार आहे। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विद्यार्थ्यांचं मूल्यमापन अधिक चांगल्या प्रकारे व्हावं यासाठी परीक्षा मंडळाकडून 3 विशेष समित्यांची स्थापना करण्यात आली। नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्यानं बदल करण्यात येत आहेत। इयत्ता 1ली ते 4थीचा अभ्यासक्रम यापूर्वीच बदलण्यात आला। चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 6वीचा अभ्यासक्रम बदलला असून पुढील शैक्षणिक वर्षात इयत्ता 5वी, 7वी, 9वी आणि 11वीचा अभ्यासक्रम बदलणार आहे। त्यानंतरच्या पुढील वर्षात इयत्ता 8वी, 10वी आणि 12वीचा अभ्यासक्रम बदलण्यात येईल। उद्धव ठाकरेंच्या बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातल्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे। त्यांनी परभणीतील सभेतून बंडखोर खासदार संजय जाधवांवर निशाणा साधला। तसंच त्यांनी एकनाथ शिंदे आणि राम मंदिरातील दान चोरीवरूनही भाजपवर टीका केली। राम मंदिर हे आमचं दैवत आणि श्रद्धास्थान आहे, पण त्यांनी तिथे दुकान उघडून रामाच्या नावाखाली धंदा सुरू केला आहे असा बोचरा वार उद्धव ठाकरेंनी भाजपवर केला। आता हा गद्दार पुन्हा परभणीमध्ये तोंड दाखवल्याला जागा शिल्लक आहे। म्हणजे एक माणूस संपला, बाजूचा संपला, त्याच्या बाजूचा संपला, सगळी आपली माणसं संपून टाकायची, कोणी प्रतिस्पर्धी ठेवायचा नाही। तसाच उद्या या मिंदेचा कार्यक्रम होणार आहे। जोपर्यंत त्याचा उपयोग आहे तोपर्यंत मिंदेला डोक्यावरती घेऊन फिरतील आणि उपयोग झाला तर विसर्जन करून मोकळे। आणि जशी आता कॉक्रोच जनता पार्टी निर्माण झाले तशी नवीन बीजेपी जन्माला आले का? नवीन बीजेपी कोणती? कारण तेव्हा राम जन्मभूमीवरचं जे मंदिर होतं ते बाबरांनी पाडलं होतं। आता आपण राम मंदिर उभारलं, आता ते राम मंदिर लुटणारी नवीन बीजेपी आले, बाबर जनता पार्टी। ही बाबरांची अवलाद आहे। त्या बाबरांनी ते मंदिर पाडलेलं, हे बाबराची अवलाद हे राम मंदिर लुटताय। मग तुमच्यात आणि त्या बाबरात फरक तो काय? उद्धव ठाकरेंची साथ सोडून परभणीचे खासदार संजय जाधवांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। संजय जाधवांच्या बंडखोरीनंतर आज उद्धव ठाकरेंची परभणीत सभा झाली। यावर संजय जाधवांनी प्रतिक्रिया दिली। उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर काही बोलणार नसल्याचं संजय जाधव म्हणाले। तर संजय राऊत बेईमान माणूस, उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवण्यास संजय राऊत कारणीभूत असल्याचं टीकास्त्र संजय जाधवांनी केलं। संजय राऊत एवढा बेईमानच कोणी नाही। उद्धव साहेबांचा पक्ष संपवायला कारणीभूत जर कोणी असेल तर ते संजय राऊत आहे असं म्हणायला हरकत नाही। म्हणजे जे खासदार सोडून गेले त्यांना जाणीवपूर्वक बदनाम करतायत का संजय राऊत? संजय राऊताचं साहेबाचंच पटत नाही, तर ते पुढे बोलत नाही। त्यांना
नुकसान कसं पोहोचेल एवढंच काम करतो. संजय राऊतांसारखी कैकई भावाभावांमध्ये फूट पाडून रामाला वनवासाला पाठवते अशा शब्दात ज्योती वाघमारेंनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं. रावणाचा वध करताना रामाला लक्ष्मणाची सुद्धा साथ लाभलेलीच असते. त्यामुळे आम्ही महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आमचे नेते एकत्र आहेत. जनता ठरवेल. आम्हाला इतकंच माहिती आहे की रामाच्या हाती धनुष्यबाण असतो. राम कोण आणि लक्ष्मण कोण याही पेक्षा रावण संपला पाहिजे. रावण संपला पाहिजे आणि संजय राऊतासारखी कैकई ही भावाभावांमध्ये फूट पाडून रामाला वनवासाला पाठवत असते. त्यामुळे आता उद्धव साहेबांनी आता तरी संजय राऊतच्या तोंडाला कुलूप लावावं, नाहीतर उबाटा गटाला कुलूप लागेल. शिंदेंच्या शिवसेनेचे राज्य प्रवक्ते संजीव भोर यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर घणाघाती टीका केली. स्वतःचं कार्ट नालायक निघालं म्हणून दुसऱ्याला दूषणं देतात अशा शब्दात त्यांनी आदित्य ठाकरेंना टोला हाणला. तर तुमचा पक्ष संपला, तुम्ही उद्ध्वस्त झालात असा घणाघाती आरोपही, अशी घणाघाती टीकाही संजीव भोर यांनी केली. देशाचे पंतप्रधान ज्या युवा नेतृत्वावर विश्वास दाखवतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या लिडरशिप देतात, त्या श्रीकांत शिंदेसारख्या होतकरू नेतृत्वाला, अभ्यासू नेतृत्वाला तुम्ही कार्ट म्हणून संबोधता. हा बायकी आवाजातला युवराज, तो युवराज आणि एकनाथ शिंदेचा मुलगा जो कर्तृत्व सिद्ध करतोय स्वतःचा, उच्च शिक्षित आहे, त्याला तुम्ही कार्ट म्हणताय. दररोज तुम्ही गद्दार गद्दार करून काय मिळवणार आहात? तुमचा पक्ष संपलाय, तुम्ही उद्ध्वस्त झालात, तुमच्याकडे माणसं राहायला तयार नाही, तुम्ही तिकडे राजमहालात थांबत होतात, आता कुठेतरी बाहेर आलात, आता सगळं संपल्यावर बाहेर आलात. ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्याचं काम सुरू असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आणि त्यावर मुख्यमंत्र्यांनी पलटवार केला. काल परवा माझ्यासोबत विमानात बसले होते, पण हतबल होते, हतबल म्हणजे कळतच नव्हता मुख्यमंत्री असा काय झालं. ह्या आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेला हा माणूस, कारण त्यांना कळते की आपले पंख कापतायत आणि कापणारे आपलेच बॉस आहेत. आपण करायचं काय? न्याय तरी कोणाकडे मागायचा? कोणतं दार ठोकायचं? कारण ते दार उघडलं तर पंख कापणार, हे दार उघडलं तरी पंख कापणार. म्हणजे काय वाचलंय ते वाचून जेवढे दिवस आहेत तेवढे ढकललेले बरे. या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत. मी मनुष्य असल्यामुळे मला पंखच नाही आहेत, ते माझे पंख कोण छाटणार आहे? पण माझ्यासोबत महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांचा आशीर्वाद आहे, माझ्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे काही काळजी करू नका. उद्योजींच्या सदिच्छा या मी स्वीकारतो. 19ला असत्या तर चित्र वेगळं राहिलं असतं, पण त्यावेळेस ते देऊ शकले नाहीत. त्यामुळे त्या सदिच्छा मी स्वीकारतो. ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल सोडून शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणाऱ्या खासदार ओमराजेंवर जोरदार टीका करण्यात येते. ओमराजेंनी राजकीय मार्ग बदलल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मतदारसंघात सभा घेतली. यावेळी त्यांनी गद्दार असा उल्लेख करत जोरदार टीका केली. या संदर्भात ओमराजेंनी प्रतिक्रिया दिली. बँक घोटाळ्यातून भावाला वाचवण्यासाठी पक्ष बदलल्याचा आरोप ओमराजेंनी फेटाळला. तर उद्धव ठाकरेंबद्दल वैयक्तिक टीका करणार नसल्याचंही ते म्हणाले. भावाचा काहीतरी बँक घोटाळा याच्यामधनं वाचवण्यासाठी तुम्ही गेलात. कुठली नोटीस आली होती सांगा मला, कुठली नोटीस आली होती? दाखवा ना मला एक नोटीस, की बाबा अमुक अमुक नोटीस कुठल्या विभागानं काढली होती. काय माझं एक मत आहे आणि मी कुठल्याच प्रकारच्या दबावाला थारा न देणारा माणूस आहे. मग तसं जर काही प्रकरण असतं तर 22 ते 26 खारकार काय वाट बघत होतं का माझी 4 वर्ष? सरकारनं सोडलं असतं का? मी कुठल्याही मंत्रिपदाची आठ ठेवून आलेलो नाही. मला फक्त अपेक्षा इतकीच आहे की माझ्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावरचा जो मागासलेपणाचा शिक्का आहे तो पुसून काढण्यासाठी जी कामं म्हणून मला करणं गरजेचं आहे त्या कामासाठी केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं त्या ठिकाणी मला मदत. ओमराजेंवर कितीही टीका झाली तरी ठाकरेंना असेल किंवा ठाकरेंची शिवसेना याबद्दल ओमराजे बोलणार नाहीत काही? मी कधीच बोललो नाही, बोलणारही नाही. का कशामुळे बोलून का? शिवसैनिकांचा रोष अंगावर येईल ही भीती वाटते. माझ्यावर प्रेम करते तो. शिवसैनिकाचा रोष तुम्ही म्हणू नका. ज्या माणसाशी काही संबंध नाही, ज्या माणसाचं काही देणं घेणं नाही त्याच्याबद्दल तुम्ही बोलता का?
ज्या माणसाबद्दल काय वाटत असते म्हणून त्याच्याबद्दल बोलते. बीडच्या परळीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं जंगी स्वागत झालं. छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी जेसीबीतून फुलांची उधळण करत त्यांचं स्वागत केलं. नेत्या सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंचं स्वागत केल्यावेळी शिवसैनिकांसह परळीकरांनी मोठी गर्दी केली होती. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांनी बंडखोरी करून उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. दरम्यान याच बंडखोरांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा दौरा सुरू आहे. दरम्यान उद्या उद्धव ठाकरे हे शिर्डी दौऱ्यावर आहेत. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी दुसऱ्यांदा बंडखोरी केलेल्या मतदारसंघात तीव्र नाराजीची भावना आहे. विरोध असतानाही वागचौरे यांना खासदारकीचं तिकीट देण्यात आलेलं होतं. आता उद्या उद्धव ठाकरे भाऊसाहेब वागचौरे यांचा कसा समाचार घेतात याकडे सर्वांचं लक्ष राहिलं आहे. चिपळूणमध्ये काँग्रेसच्या SIR कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. जिल्हाध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग यांनी वरिष्ठ नेतृत्वानं नियुक्त केलेल्या नव्या पदाधिकाऱ्यांची नावं जाहीर केली. नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देत पक्ष संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्याची, जनसंपर्क वाढवण्याची आणि आगामी निवडणुकांसाठी प्रभावी काम करण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. नागपूर महानगरपालिकेचा 26-27 या आर्थिक वर्षासाठी 5,200 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. स्थायी समिती सभापती शिवानी दाणी यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पावर उद्या चर्चा होणार आहे. शहरात रस्ते, वीज, पाणी, कचरा या मूलभूत सुविधा देण्याबाबत सर्वसमावेशक बाबींवर भर देण्यात आल्याची प्रतिक्रिया स्थायी समिती सभापती शिवानी दाणी यांनी दिली. 200 कोटीच्या सुमारासचा हे अर्थसंकल्प आहे आणि यामध्ये मूलभूत सुविधा रस्ते पाणी वीज कचरा ऑनलाईन स्वच्छता याबाबत तर नागपूर महानगरपालिकेला मूलभूत सुविधा द्यायच्याच आहेत. त्यासोबतच आपण बजेटच्या आधी सर्वांकडून सूचना मागवल्या होत्या. आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या प्रकारात त्या डब्यांमध्ये लोकांनी सूचना टाकल्या होत्या. ऑनलाईन पद्धतीनं सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातूनही आपल्याला बऱ्याच सूचना आल्या होत्या. बऱ्याच वर्षापासून रखडलेली जी कामं आहे ती पूर्ण करण्याकरता नगरसेवकांकडून अपेक्षा होती आणि बजेटमध्ये ते जे थांबलेलं होतं, आज हे बजेट इथे जे प्रस्तावित करण्यात आलं, परंतु या बजेटवर 29 तारखेला चर्चा आहे. सर्वच जण आम्ही उद्या 1 दिवसाचा अवधी मिळालेला आहे आणि ह्या अवधीमध्ये त्या बजेटवर निश्चितपणानं अभ्यास करून 29 तारखेला त्याच्यावर चर्चा करू. मुंबई महापालिकेतील 19 अभियंत्यांनी स्वतःहून प्रमोशन नाकारल्याचं समोर आलं. त्यांनी प्रमोशन का नाकारल्याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी केली. 17 सहाय्यक अभियंत्यांनी कार्यकारी अभियंत्याचं पद नाकारलं तर 2 कार्यकारी अभियंत्यांनी उपप्रमुख अभियंता पदावरची बढती नाकारली. काहींनी स्पष्ट नकार दिला तर काहींनी कागदपत्रच दिली नसल्याचं समोर आलं. त्यामुळे अभियंत्यांची सध्याची पोस्टिंग, विभाग आणि जबाबदारी तपासण्याची मागणी अशरफ आझमी यांनी केली. एग्जीक्यूटिव इंजीनियर से डिप्टी चीफ इंजीनियर बनने जा रहे हैं. उन्होंने अपने इस प्रस्ताव में लिखा है कि वो इच्छुक नहीं है और एक ने लिखा है कि उनके कागज पत्र जमा नहीं हुए. तो ये सारी चीजें समझ में आई कि प्रमोशन ना लेने के लिए लोग क्यों आगे नहीं आ रहे. तो मैंने उसके बारे में एक खत लिखा है माननीय आयुक्त महोदया को और उनसे मैंने निवेदन किया है कि आप ये सारी चीजों के ऊपर इंक्वायरी लगाइए. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं. व्हायरल झालेला व्हिडिओ पूर्णपणे एडिटेड आहे, व्हॉइस डबिंग केलेला आहे असं त्यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटलं. काल सतेज पाटलांनी व्हायरल व्हिडिओची चौकशीची मागणी केली होती. या मागणीवरून क्षीरसागरांनी काँग्रेस नेते सतेज पाटलांवर निशाणा साधला. ज्यावेळी असा एखादा व्हिडिओ येतो, मी बघितलेला आहे व्हिडिओ, त्याची तथ्यता तपासली पाहिजे आणि मला वाटते त्या आमदारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं पाहिजे हे खरं आहे का खोटं आहे, ते एआयचं आहे का परत. कारण की आता सध्या काही झालं की एआयवर ढकललं जाते आणि ती व्यक्ती कोण आहे त्याची माहिती त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि त्याची चौकशी व्हायलाच पाहिजे ना. ज्यावेळी एखाद्या लोकप्रतिनिधीचा व्हिडिओ असा बाहेर पडतो त्यावेळी त्याची खातरजमा, त्याच्याबद्दलची तथ्यता, म्हणजे खरं असेल तर खरं आहे का नाही, खोटं असेल तर मग त्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे ताबडतोब की बाबा हे खोटं आहे, जिने व्हायरल केले त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. दुसऱ्याच्या घरावर दगड मारत असताना स्वतःचा बंगला काचेचा असतो हे आपण तपासलं पाहिजे. खरं म्हणजे मला या खोलात जायचं नाही. माझ्याकडे देखील अनेक गोष्टी आहेत. मी जास्त या नालायक लोक या माणसावर बोलू इच्छित नाही.
पण निश्चितपणे बंटी पाटील साहेब, आपण एक सभ्य राजकारणी आहात. सातत्यानं तेच व्हिडिओ आपण समोर आणायचे, आमची बदनामी करायची, हे तुम्हाला शोभतं का? तुमच्या बाबतीत देखील अनेक प्रकरणं आमच्याकडे येत असतात, अनेक व्हिडिओ असतात, पण निश्चितपणे ह्या गोष्टीचा सभ्य राजकारण्यांनी विचार करणं गरजेचं आहे. अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील पैसे चोरल्याप्रकरणी एक मोठी बातमी समोर आली. कारवाईच्या भीतीनं सर्व आरोपींनी आपल्या मोबाईलमधील पुरावे नष्ट केले आणि चोरी केलेल्या रकमेचीही विल्हेवाट लावली. चोरी संदर्भात व्हॉट्सॲप चॅट डिलीट केलं. एवढंच नाही तर संपूर्ण फोन फॉर्मॅट केल्याचं तपासातून समोर आलं. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलमधील डेटाच्या आधारे पोलिसांकडून चोरीचा उलगडा केला जातोय. राम मंदिर दान प्रकरणात एक मोठं वळण लागलंय. राम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य चंपतराय आणि अनिल मिश्रा यांनी राजीनामा दिलाय. दरम्यान याच प्रकरणी आता मंदिर ट्रस्टनं 11 जुलैला बैठक बोलावली. यावेळी चंपतराय आणि अनिल मिश्रांचे राजीनामे स्वीकारले जाणार आहेत. दरम्यान दानपेटीतील चोरीनंतर मंदिर ट्रस्टनं काही खुलासे केले. चांदीच्या विटा आणि सोन्याचे दागिने सुरक्षित असल्याचं ट्रस्टनं म्हटलेलं आहे. अयोध्येतील राम मंदिरात चोरी करणारे चोर लवकर सापडावेत म्हणून पुण्यातील काँग्रेस कार्यकर्ते एकवटले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील एका मंदिरात प्रभू श्रीरामाला साकडं घातलं. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, संजय बालगुडे उपस्थित होते. राम मंदिरातील दानपेट्यांमधून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्याप्रकरणी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील चोरी प्रकरणावरून माजी आमदार अनिल गोटे यांनी भाजपवर चांगलीच टीका केली. भाजपनं रावणाचा सुद्धा पराभव केला असून प्रभू रामचंद्राच्या नावावर सत्ता मिळवणाऱ्या भाजपनं भ्रष्टाचारातून प्रभू रामचंद्रांनाही सोडलं नाही. जय श्रीराम म्हणणाऱ्या भाजपवर आणि मोदी सरकारवर हे राम म्हणण्याची वेळ येईल अशी टीका माजी आमदार अनिल गोटे यांनी केली. आता ज्यांनी प्रभू रामचंद्राला भ्रष्टाचारातून सोडलं नाही, काय औरंगजेब, चंगेज खान, मृत्यूभंजक अफजल खान, काय या सगळ्यांचा यांनी पराभव करून टाकला. अगदी गझनीच्या मेहमूदाचा सुद्धा, ज्यांना त्याच्या आयुष्यात जे जमलं नाही हे भाजपने 12 वर्षात करून दाखवलेले आहे. मुंबई पोलिसांनी मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान सामूहिक विषप्रयोगाचा एक मोठा कट उधळून लावत मुख्य आरोपी फैयाज प्रेमजी याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल 14,900 विषारी कॅप्सूलच्या ज्या बाटल्या आहेत त्या जप्त केल्यात. या कारवाईमुळे मुंबईतील एक अत्यंत भीषण अनर्थ टळला. या प्रकरणातील आरोपी फैयाज प्रेमजी हा मूळचा पुण्यातला रहिवासी असून त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली. हाच आरोपी पुण्यातील विमाननगर परिसरात कोणार्क सोसायटीच्या फेज 1 मध्ये हाऊस नंबर 24 आणि 25 मध्ये गेल्या काही वर्षांपासून आपल्या परिवारासोबत राहत होता. पण इथल्या सुरक्षा रक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 3 दिवसांपासून हे घर पूर्णपणे बंद आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेकडून कबूतरखाने बंद करण्यात आले. कबूतरखान्यात कबुतरांना खाद्य टाकण्यास बंदी घातल्यानं मुंबईतील दादरमधील कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून वाद झाला होता. कबूतरखाना बंद करण्यासाठी मोठी ताडपत्री महापालिकेनं टाकून कबूतरखाना झाकला होता. मात्र आता मुंबई महानगरपालिका ही ताडपत्री हटवून इथे पारदर्शक ॲक्रेलिक शीटचा वापर करून कबूतरखान्याचं सौंदर्य जपणार आहे. कबूतरखान्यातील कारंजा देखील पुन्हा सुरू करण्यात येणार असून एकंदरीतच सुशोभीकरणाची कामं ही हाती घेतली जाणार आहेत असा प्रस्ताव महापालिकेकडून तयार करण्यात आलेला आहे. भिवंडीतील टीईटी पेपरफुटी प्रकरणात भिवंडी न्यायालयानं 3 आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. हरियाणातील धीरज सिंग, बिहारमधील राजीव साव आणि आकाश कुमार स्वराज कुमार यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. आरोपींकडून टीईटीची प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आली. या प्रकरणामागे आंतरराज्य रॅकेटचा संशय असून आणखी 2 आरोपी फरार आहेत. पेपर कुठून आले, कुठे विकले गेले आणि रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग होता याचा तपास सध्या केला जातोय. आपण एक बचाव पक्षाचे वकील म्हणून त्यांना संधी देण्यात यावी. आता त्यांना संधी का मिळू नये अथवा का देऊ नये या संदर्भात त्या ठिकाणी आमचं आर्ग्युमेंट झालेलं आहे. आर्ग्युमेंटमध्ये त्यांचा विषय होता का आम्हाला यांचा सखोलमध्ये तपास करायचा आहे, पाहिजे असलेले आरोपी कोण आहेत त्या संदर्भात तपास करणे बाकी आहे आणि त्या संदर्भात त्यांनी ती PC घेतलेली आहे. तर फर्स्ट प्रोडक्शन असल्याकारणामुळे मेहरबान न्यायालयाने सुधार साहेबांच्या कोर्टाने त्यांना पोलीस कस्टडी 6 तारखेपर्यंत दिलेली आहे.